अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले। बारामतीमधून जय पवारांना संधी देणार का या प्रश्नाला अजित पवारांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यामुळे अजित पवार बारामती सोडतील अशा चर्चांना उधाण आलं। बारामती सोडणारे अजित पवार कुठून लढणार याची चर्चा मग सुरू झाली आणि अजित पवारांचा लेक जय पवार आज आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात पोहोचले। त्यांनी कर्जत जामखेडमध्ये बैठका घेण्यास सुरुवात केली। सकाळी कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। काही दिवसांपूर्वीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी सूतोवाच केलं होतं की माझ्याही मतदारसंघात अजित पवार निवडणुकीची चाचपणी करतात। या वक्तव्याला आता दुजोरा मिळालाय। जय पवारांचा अचानकपणे विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जत दौरा हा आता चर्चेचा विषय झालाय। राजकीय काही नाही राजकीय काही सहज सगळ्यांना भेटायचं परत असे दौरे वारंवार होत जाते। मी नंतर जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली। पर्यटन तालुकाध्यक्ष असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा आरोप करत आशा बुचके यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले। आम्ही सांगतो की आम्ही इतकं काही सण केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे। पण आता आमच्या तोंडात गळ्यावर वाटेबाजी फास लागलाय। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान। पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरू होत आहेत। जिल्ह्यात होत होत्या। गेल्या आठवड्यात सुहास दिवसांनी सुद्धा तिथे मीटिंग घेतली। त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक आहेत, किती घटक पक्ष आहेत। का सगळ्यांना विश्वासात घेतला नाही? आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला। तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। तर भाजपच्या नेत्या आशा बुचके यांची प्रकृती खालावली, रक्तदाब वाढला आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आज सकाळीच बुचकेंचं अजित पवारांविरोधात आंदोलन सुरू होतं। काळे झेंडे त्यांनी दाखवले आणि त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्येच बुचकेंना बीपीचा त्रास सुरू झाला।